नमस्कार. गाय वाचवा, देश वाचवा, पर्यावरण वाचवा. गाय वाचली तर भरपूर दूध मिळेल. गाय वाचली तर बैल भरपूर होतील. बैल वाचले तर त्या बैलावर शेती करता येईल आणि सेंद्रिय शेती होईल. खत टाकावे लागणार नाहीत. घरीच भरपूर शेण होईल. ट्रॅक्टरचा खर्च वाचला. ट्रॅक्टर बैल देत नाही, ट्रॅक्टर शेण देत नाही, ट्रॅक्टर दूध देत नाही. उलट ट्रॅक्टरला डिझेल लागते, ते आज मिळत नाही. ट्रॅक्टर छोट्या शेतकऱ्याला परवडत नाही. म्हणून एक कारवड सांभाळा. 2 वर्षात गाय होईल, 3 वर्षात दूध देईल. आपल्या पूर्ण जीवनामध्ये गाय 10 ते 12 वेळा विते, 5-6 कालवडी देते, 5-6 नंदी देते. लेकरबाळांना घरच्या घरी शुद्ध दूध मिळते. दुधापासून दही होते, दुधापासून दह्यापासून तूप तयार होते. घरची बाळं घरचं तूप खातील तर बलवान होतील, बुद्धिवान होतील, सशक्त होतील. पहिली माणसं दूध पित होती म्हणून 100 किलोचं वजन ती उचलत होती. आजच्या तरुणालाच 50 किलोचा कट्टा उचलत नाही. पहिली माणसं रासायनिक खतं कमी टाकायचे, शेणखत टाकायचे. त्यामुळं शेतातली ज्वारी, गहू कसदार मिळायचं. प्रत्येक पहिल्या पिढीतल्या माणसाने दूध पिऊन कामं केली. दुसऱ्या पिढीतल्या माणसानं ते कळालं नाही, चहा प्यायला सुरुवात केली. तिसऱ्या पिढीतल्या माणसाने तर थोडी दारू पिल्याशिवाय त्यांना काम करू वाटत नाही. दारू पिल्याने त्याचे काय दुष्परिणाम होतात याचा विचार कोणी करत नाही. दारू पिऊन जन्माला आलेले मुले निरोगी कसे होतील? म्हणून म्हणतो, प्रत्येक शेतकऱ्याने एक तरी गाय पाळा, प्रत्येक शेतकऱ्याने एक तरी झाड लावा, तरच पाऊस पडेल. म्हणूनच गाय वाचवा, देश वाचवा, पर्यावरण वाचवा.